SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी टिंडली बनवते। आपण टिंडलीला पहिले कापून घेतली, मी चांगली धुतली आहे आणि एक एक चिरा मारले आहेत। असे उभे उभे सगळे टिंडलीला मी चिरा मारून घेतले आहेत। तुम्ही बघू शकता। त्याच्यासाठी हा सगळा मसाला म्हणजे भाजी तयार केलाय। कांदा, टमाटर, शिमला मिर्च, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडेसे तूर टाकणार आहे आणि एक बटाटा टाकणार आहे। इतकी छान भाजी बनते। तर कढई ठेवली आहे मी। कढईमध्ये आपण तेल टाकूया। तेल टाकलं मी बघा। आता बघू शकता। तुम्ही कमेंट का नाही करत कमेंट करा। बघा मी टिंडली टाकली फ्राय करायला। टिंडलीला खाली तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे। छान असं मस्त नरम झाल्यापर्यंत आपण फ्राय करून घेऊया तिला तेलामध्ये। तुम्ही एकदा ही भाजी बनवशाल ना तो तुम्ही पण सांगशाल ते काय भाजी बनवली। पण फक्त तुम्ही ट्राय करा, बनवून बघा अशीच भाजी। कमेंट करा, कमेंट नक्की करणार तुम्ही ही भाजी बघितल्यावर आणि तुम्ही बनवून बघा। थोडंसं मीठ घालते मी। मला कमेंटची खूप आवश्यकता आहे। तर तुम्ही कमेंट करा। सॉरी माझं मध्येच चुकलं बोललं, जरा बोबडी वळून गेली माझी। आता छान असे परतून झाले। आता आपण काढून घेऊया। हे टिंडली बघा छान अशी नरम पडली आहे। आता एका भांड्यामध्ये काढून घेते मी। मी बघा सगळे काढून घेते आणि आपल्याला तेल दुसरं टाकायचं नाही। त्याच तेलामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आणि बिना लसण अद्रकचे बनवले आहे मी। अद्रक लसणचा यूज केला नाही जरा आपण। आता थोडं जिरं टाकते मी, थोडीशी मोहरी टाकते, राई। आता लगेच आपण कांदा आणि मिरची टाकून देऊया। दोनच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, जास्त तिखट नाही। थोडंसं हिंग टाकते। आता हिंग आणि राई चांगली तडतडली, जिरं। आता याच्यात टाकूया आपण कांदा। थोडासा कढीपत्ता टाकते। कढीपत्ता थोडा वल्ला होता ना, तडतडला एकदम जोरात। मिरची टाकली आहे मी 2 हिरवी मिरची आहे। तिखट नाही आहे ती, फिक्कट आहे ती मिरची। 2 मिरच्या टाकले। चांगला कांद्याला पण आपण परतून घेऊया। अर्धा कांदा ठेवला होता तर तो पण टाकून दिलेला मी, त्याच्यातच ठेवलेला। तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल नक्की कमेंटमध्ये सांगा। आवडते की नाही आवडते ते मला माहिती पडेल। टमाटर टाकते, टमाटर पण छान असा मस्त थोडंसं मीठ घालणार आहे मी, नरम पडतील टमाटर। कांदा टमाटर छान असे नरम पडेल तोपर्यंत आपण शिजू देऊया। थोडंसं मीठ घातलं आहे मी आणि थोडीशी हळद घातली आहे। हळद मीठ टाकलं ना की टमाटर कांदा लवकर नरम पडतात। आता मीठ घातलं आहे मी। आता छान असं नरम होईपर्यंत भाजून घेऊया। हे बघा छान अशी नरम पडली। आता आपण टाकूया टिंडली।
काय तुवरचे दाणे आहेत ते टाकूया. बटाटा एकदाच टाकून द्यायचे आपल्याला. हे बघा छान असा नरम झाला आहे एकदम. मसाला आपला तयार झाला आहे छान. एकदा परतून घेतलं आहे मी छानपैकी. आता मी घेतली आहे याच्यात जिरं, लाल मिरची आणि काश्मीरी लाल मिरची घेतली आहे मी. आणि किचन किंग मसाला घेतला आहे तो टाकला आहे भाज्यांचा. थोडंसं पाणी टाकते मसाला जळणार नाही म्हणून. धना पावडर टाकले. धना पावडर, किचन किंग मसाला, काश्मीरी लाल मिरची, जिरा पावडर. मसाला बघा छान असा भाजून घ्यायचा आहे. मी थोडं पाणी टाकलं होतं म्हणजे मसाला जळत नाही. आता मी हे शिमला मिरची घालते. थोडीशी कोथिंबीर टाकले. शिमला मिरची बघा अशी चिरून घेतली. तुवर आणि बटाटे पण टाकून दिले. मिक्स करून घेऊया. आता याच्यातच आपण तिंडली फ्राय केली आहे ते पण टाकून देऊया. थोडंसं पाणी घातलं मी. मसाला एकदम सुक्का झालेला. याची छान अशी ग्रेव्ही पण बनवू शकता तुम्ही. आता तिंडली टाकते मी. जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. फ्राय केलेली तिंडली टाकून दिली. आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी बनवू शकता तुम्ही. मी अर्धा ग्लास पाणी टाकलं. अर्धा ग्लासचा जास्त टाकला, पावणा ग्लास भरून. मला जास्त ग्रेव्ही नको पाहिजे म्हणून. आता मी हे शेंगदाण्याचं कूट टाकते. मी वाटून ठेवते. 2 ते 3 चमचे टाकते. आणि नक्की ही भाजी बनवा तुम्ही. तुम्ही नक्कीच मला कमेंट करणार. तुम्ही सांगणार खरंच छान बनवली आहे. आता झाकण ठेवते. 5 मिनिटं शिजू देऊया. भाजी बघूया आपली. भाजी आपली मस्त शिजली आहे. बटाटे आणि तुवरचे दाणे पण शिजले आहेत. तिंडली ते ऑलरेडी शिजलीच होती. फ्राय केली का अर्धी शिजून जाते ते. आणि आता पाण्यात घातली तर शिजली आहे. हे बघा छान शिजली आहे. तुम्हाला दाखवते मी. कट करून दाखवते. तिंडली पण दाखवते मी तुम्हाला शिजली की नाही. हे बघा आरामात 2 भागा होत आहेत. खायला एकदम स्वाद लागते. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून आपली भाजी झाली आहे रेडी. आणि तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा. मी आता तुम्हाला याच्या पुढे थँक्यू बोलते.